पुण्यामध्ये निलेश राणेंच्या हॉटेलवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने पालिकेकडून त्यांचं हॉटेल सील करण्यात आलं। मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे। 3,77,00,000 रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्यावर महापालिकेने जे आहे ते पुण्यात कारवाई केलेली पाहायला मिळते। निलेश राणे यांच्या मालकीच्या असणाऱ्या खरं तर एका जागेवर जिथं हॉटेल चालवलं जायचं त्या जागेवर खरं तर पुणे महापालिकेने जे आहे ती जागा सील केलेली आहे। कारवाईचा बडगा पुणे महापालिकेकडून जो आहे तो उचलण्यात आलेला पाहायला मिळतोय। कर जो आहे प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो या जागेकडनं थकवण्यात आलेला आहे, त्या जागा मालकाकडनं थकवण्यात आला होता आणि त्या अनुषंगानेच पुणे महापालिकेने जो आहे ही कारवाई केलेली पाहायला मिळते। खरं तर 3,77,53,000 रुपयांची थकबाकी खरं तर निलेश राणे यांच्याकडे असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच कारवाई करत पुणे महापालिकेने जी जागा खरं तर राणेंच्या मालकीची आहे त्या जागेवरती नोटीस लावत ही जागा हे हॉटेल आता सील करण्यात आलेलं पाहायला मिळते। मालमत्ता थकबाकी प्रकरणी जी आहे ती ही कारवाई करत ही जागा पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे आणि नोटीस महापालिकेकडून जी लावण्यात येते ती लावण्यात आलेली आहे। 3 कोटीच्या वर गेले अनेक वर्षापासून जी मालमत्ता थकबाकी आहे, मालमत्ता कर जो आहे तो राणेंकडून भरण्यात आलेला नाही। खरं तर पुण्यातील डेक्कन पुणे डेक्कन परिसरात असणाऱ्या एका मॉलच्या सेकंड फ्लोअरवरती ही जागा आहे। बार्बिक्यू नेशन नावाचं हॉटेल देखील गेली अनेक वर्ष इथं खरं तर चालू होतं, पण गेल्या अनेक वर्षापासून जी थकबाकी आहे मालमत्ता जी थकबाकी आहे टॅक्स जो आहे प्रॉपर्टीचा तो भरला गेलेला नाहीये, ज्याची रक्कम 3 कोटीच्या वर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने कारवाईचा बडगा पुणे महापालिकेकडून उचलण्यात आलेला आहे आणि राणेंच्या या हॉटेलला जो आहे तो सील आता पुणे महापालिकेने केलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।